येवला शहरात मोठ्या थाटामाटात गौराईची स्थापना झाली असून यावेळी घरोघरी गौराईचं पूजन करण्यात आलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेत अप्रतिम असे देखावे महिलांनी आपल्या गौरी पुढे सादर केले। दरम्यान याच गौराई सजावट स्पर्धेचा आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। येवला शहरामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आपण बघू शकता की ठिकठिकाणी गौरीची स्थापना देखील झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात या गौरींपुढे मोठमोठे डेकोरेशन वेगवेगळे डेकोरेशन देखील करण्यात येतात। आपल्यासोबत येथील काही महिला आहे, काय सांगाल की गौरींपुढे वेगवेगळे देखावे सादर करण्यात आलेले? काल ज्येष्ठा गौरींचं खूप थाटामाटात आगमन झालं आहे आणि दरवर्षीप्रमाणे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने याही वर्षी आपण गौरी गणपती सजावटीची कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे आणि हौशी येवलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे। 100पेक्षा जास्त एंट्री आल्या असून मी अमृताताई आणि भाग्यश्रीताई आम्ही गेल्या 3-4 तासापासून परीक्षण करत आहोत आणि खरोखर फार प्रसन्न वाटतंय। आपल्यासोबत अजूनही काही येथील तरुणी, काय सांगाल की कशा प्रकारचे डेकोरेशन आहे? आपलं महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जातं, तर वेगवेगळे देखावे बघायला मिळतात, जसं स्वामीमाई सकाळ, त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन, स्वामी समर्थांचा, राम मंदिराचा देखावा आहे, वासुदेव आलारे, म्हणजे ही जी सांस्कृतिक देखावे आहेत यामधून आपल्याला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पण जपायला मिळते आणि लहान मुलांना पण बघायला मिळतं की आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे। एकूणच बघितलं तर कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने घरोघरी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अप्रतिम असे देखावे महिलांनी सादर केले आहेत। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।